नमस्कार मंडळी. वातावरण तर पावसामुळे खूप छान झालं आहे, परंतु आपले जे घरात लहान मुलं आहेत त्यांना बरेचदा ह्या दिवसात पचनाच्या रिलेटेड त्रास होतात. लूज मोशन्स होणं, पोट सारखं जडजड वाटणं, रडतात सारखे, कधी कधी अचानक रात्री उठून रडायला लागतात किंवा पोटात गॅसेस धरल्यासारखे वाटतात. हे सगळं जनरली पावसाळ्यात जे रोगराई वाढते किंवा पचनशक्ती मंदावते यामुळे होतं. यासाठी आज मी तुम्हाला 3 सोपे उपाय सांगणार आहे, जे आपण रेग्युलरली जर मुलांना बरोबर केले तर त्यांना थोडंसं ह्या पावसाळ्यात अजून छान या ऋतूचा आनंद घेता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आपण लहान मुलांचं जे पाणी प्यायचं असतं घरातलं, त्या पाण्यामध्ये बरेच जणं या दिवसात उकळवूनही पाणी देतात किंवा आपण आरोचं किंवा प्युरिफायरचं पाणी देत असू तर त्यांची जी पाणी प्यायची बॉटल असते ती प्लॅस्टिकची नसावी, काच किंवा स्टीलचा वापर करावा. आणि ह्या बॉटलमध्ये एक साधारण म्हणजे अर्धा लिटर किंवा त्याहीपेक्षा छोटी बॉटल असते जनरली, तर त्या बॉटलमध्ये हार्डली 5 ते 6 ओव्याचे दाणे, ओवा घालायचा आणि तो थोडासा चुरडून त्याच्यात घालायचा. म्हणजे त्याचा तिखटपणा फार काही येत नाही, परंतु त्यांच्या पोटाला त्यांनी गॅसेस कमी करायला किंवा पचनशक्ती सुधारायला मदत होते. दुसरी गोष्ट ही आपण करायची आहे, अगदी महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, की मुलांना बाहेरचं देताना, बाहेरचं कधीतरी आपण बाहेर जातो, बाहेरचं फूड खातो, तेव्हा चांगलं गरम गरम आणि असंच फूड द्यावं, शिजवलेलं अन्न द्यावं. कच्च्या गोष्टी म्हणजे फ्रूट डिश असेल किंवा सॅलेड्स असतील किंवा कच्चे टोस्ट न केलेलं सँडविच, या गोष्टी पावसाळ्याच्या दिवसात चुकूनसुद्धा मुलांना द्यायच्या नाही. त्यातून खूप जंतू, रोगराईचं प्रमाणही येतं आणि ते पचायलाही कठीण जातात. सिमिलरली तिसरी टिप अशी आहे की आपण घरीसुद्धा शक्यतो जसं मुलांना सॅलेड्स, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर या गोष्टीसुद्धा काही लोक कच्चे खातात, लेट्यूस, ह्या सगळ्या गोष्टी या दिवसात पचायला कठीण जातात. त्यामुळे शक्यतो सॅलेड्स किंवा कोशिंबिरी कच्च्या न देता थोड्याशा वाफून किंवा स्टर फ्राय करून या दिवसांमध्ये मुलांना द्यायच्या. या 3 सोप्या गोष्टी आहेत. आणि या व्यतिरिक्त जर सतत कफाचा त्रास नसेल तर दिवसातनं एकदा तरी पातळ ताक, जिरेपूड, मीठ वगैरे असं घालून आपण दिलं तर त्यांनी गट हेल्थसुद्धा छान राहते. तर हे उपाय तुम्ही नक्की आपल्या मुलांसाठी करून बघा, जेणेकरून त्यांनाही ह्या ऋतूचा मस्त आनंद घेता येईल. थँक्यू.